नमस्कार मित्रांनो, वेलकम लर्नर्स या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वीचा मराठीतला पाठ क्रमांक 10 बघूया. काय आहे? मी मोठा की लहान. तर सुरू करूया. काय आहे पाठ क्रमांक 10? मी मोठा की लहान. तर सुनंदा उमरजी यांचा हा लेख आहे जो आपल्याला अभ्यासाला दिलेला आहे. त्यांच्याबद्दल ही काही माहिती दिलेली आहे. तर ही जी नाट्यछटा ही त्यांच्या बहुरंगी नाट्यछटा या पुस्तकातून घेण्यात आलेली आहे. ओके. या नाट्यछटेमध्ये त्यांनी एका लहान मुलाच्या मनातील निरागस भावनांचे वर्णन विनोदी शैलीत लेखिकेने मांडलेले आहे. तर आपण बघूया काय आहे. आजी ग, कोण म्हणतं? हा मुलगा. केव्हा आलीस तू? आजी आजी, मला खाऊ आणलास? आजी म्हणते, पाय धुवून ये. पाय धुवून ये म्हणतेस? अगं हो, आलोच एका मिनिटात. आजी किती छान ग बेसनाचं लाडू, मी घेऊ का अजून एक? काय, माझ्यासाठीच? आता इथे त्याच्या आजीचे वाक्य पण तोच बोललेला आहे म्हणून ते वाक्य असे येत आहे. पाय धुवून ये म्हणतेस म्हणजे तो त्याच्या आजीचं वाक्य परत रिपीट करतो. तर तो म्हणतो, काय माझ्यासाठीच आणलेस? मी लहान म्हणून? पण आजी खरंच मी लहान आहे ना? आजी म्हणते, हो रे बछडा, हो रे बछडा, असं म्हणालीस ना तू? पण आजी, ये तुझ्या कानात सांगतो, ऐक. काय, मोठ्यानेच सांग म्हणतेस? पण आई, काय, ती बाहेर गेली आहे? मग हरकत नाही. अगं काय काय म्हणतेस? अगं आई ना कधी मला म्हणते तू लहान आहेस, कधी म्हणते मोठा झालास. अगं परवा मी बाबांचा थर्मामीटर घेऊन मित्राचा ताप बघत होतो. तर आई म्हणाली की बाबांच्या वस्तूला कशाला हात लावतोस रे? फुटला म्हणजे? लहान मुलांनी अशा वस्तूला हात लावू नये. तुझी खेळणी घे आणि खेळत बस. आता बघ आजी, मी सकाळी खेळणी काढून खेळत बसलो आणि नंतर कंटाळा आला म्हणून शेजारच्या राजूकडे जायला निघालो. तर आई म्हणते कशी, अरे अमित, ती खेळणी आवरून जा बघू, जरा शहाण्यासारखा वाग. आता तू काही लहान नाहीस, मोठा झालास. केवढा पसारा केलाय हा. मला कळतच नाही की मी मोठा आहे की लहान. त्या दिवशी पाहुणे येणार होते घरी. मी गेलो मदत करायला. सरबतासाठी ग्लास टेबलावर ठेवायला गेलो तर मध्येच झुरळ आलं ग. मग काय, माझ्या हातातून ग्लास पडला आणि फुटला. आता काचीचा ग्लास तो पडला आणि फुटणारच की. आईच्या हातून नाही का फुटत कधी? तुझ्या हातून नाही फुटत का ग आजी? तर आई लगेच ओरडली आणि म्हणाली, जा बघू राजूकडे खेळायला. 2 तास येऊ नकोस. लहानांचं काय काम इथं मध्ये मध्ये लुडबुड. मी कशाला गेलो म्हणालीस? आजी आता त्याला म्हणाली असेल की तू कशाला गेलास? तर तो म्हणतो, परत रिपीट करतो, मी कशाला गेलो म्हणालीस? अगं कशाला काय, आईलाच मदत करायला गेलो मी. काल बघ, काल मी एक गणित सोडवून दे म्हणालो तर आधी तू सोडव म्हणाली. मोठा झालास तू आता असं म्हणाली. आजी तूच सांग, काल मी लहान होतो आणि आज लगेच मोठा झालो का? अगं रात्री झोप आली म्हणून आईला म्हटलं, आई तू भरव ना. तर म्हणाली, एवढा मोठा झालास तरी हातानं जेवता येत नाही नीट. सांडवतोच बघ किती. नंतर बघ, मी दूरदर्शनवरील चित्रपट बघत बसलो तर म्हणाली, जा आता झोप, लहान मुलांनी फार जागू नये. आता आजी तूच सांग, मी मोठा आहे की लहान? आता बघा इथे अमित व त्याची आजी या दोघांमधला हा संवाद आहे. तर अमितला काय प्रश्न पडला आहे की तो मोठा आहे की लहान? का प्रश्न पडलाय? कारण त्याची आई त्याला कधी लहान म्हणते तर कधी मोठं म्हणते. त्याच्यामुळे त्याला प्रश्न पडलाय की मोठे होणे म्हणजे नेमके काय? तर आता मोठे होणे नेमके म्हणजे काय? जेव्हा त्याच्याकडून जबाबदारीची अपेक्षा केली जाते तेव्हा त्याला त्याची आई तू मोठा झाला असं म्हणते. जसं की हे बघा,
इथे तो खेळणी आवरून बसतो, खेळणी पसारा करून ठेवतो. तर आईला त्याच्याकडून जबाबदारीची अपेक्षा असते, म्हणजे त्याला चांगली सवय लागायला पाहिजे. म्हणून आई त्याला काय म्हणतेस की तू मोठा झालास. आणि जेव्हा आईला त्याच्या सुरक्षितेची किंवा त्याच्या आरोग्याची किंवा त्याच्या शिस्तीची काळजी असते, तेव्हा आई त्याला तू अजून लहान आहेस असं म्हणते. जेव्हा बघा त्याला झोप लागली, जेव्हा तो दूरदर्शनवरील चित्रपट बघत बसला होता, तेव्हा आई काय म्हणते त्याला, लहान मुलांनी फार जागू नये, कारण त्याला त्याच्या आईला त्याची काळजी होती, त्याच्या आरोग्याची काळजी होती. म्हणून आई त्याला काय म्हणते की तू लहान आहेस, फार लहान मुलांनी जास्त जागू नये. अशा काही ठिकाणी आई त्याला कधी लहान तर कधी मोठं म्हणते. का? कारण आईला त्याच्या आरोग्याची काळजी असते, त्याच्या शिस्तीची काळजी असते. म्हणून तर याच्यातून संदेश काय आहे, तर एवढंच की मोठे होणे म्हणजे केवळ वय वाढणे नाही, तर जबाबदारीने, शिस्तीने आणि समजूतदारपणे वागणे होय. योग्य आणि अयोग्य याच्यातील फरक कळायला पाहिजे. म्हणून आपण कधी लहान तर कधी मोठं असं त्याला लहान मुलांना म्हणतो. ओके, समजला का तुम्हाला हा लेख धडा आपला काय आहे दिलंय तिच्यातून? तर आपण पुढे त्याचे आता प्रश्न उत्तर बघूया. काय आहे प्रश्न उत्तर? हे बघा, काही शब्दांचे अर्थ दिले. परिभाषिक शब्द. थर्मामीटर म्हणजे काय, तर तापमापक, ज्याच्याने आपण ताप मोजतो. ग्लास म्हणजे काय, पेला, हे तर माहितीच आहे तुम्हाला. आता आपण प्रश्न उत्तर बघूया. चौकट ही पूर्ण करायची. आजीने मुलाला दिलेला खाऊ. काय खाऊ दिला होता आजीने अमितला? बेसनाचा लाडू. त्यानंतर थर्मामीटर, ताप मोजायचे साधन थर्मामीटर. त्यानंतर मुलाचे नाव. काय आहे मुलाचे नाव? अमित. त्यानंतर दूरदर्शनवर मुलगा पाहत असलेला कार्यक्रम. काय कार्यक्रम बघत होता तो? चित्रपट. आणि त्यानंतर अमितचा मित्र कोण होता? राजू. पुढे बघूया. तुमच्या आजीबद्दल खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहा. आजीचे नाव. आता तुमच्या आजीचे नाव काय आहे ते तुम्ही इथे लिहू शकता. त्यानंतर आजीचा स्वभाव कसा आहे तुमच्या आजीचा, ते तुम्ही तिथे लिहा. इथे बघा मी लिहिलंय, प्रेमळ, मायाळू व काळजी घेणारा. असं असेल तर असा लिहा. त्यानंतर आहे आजी का आवडते, त्याचे कारण लिहा. का आवडते तुमची आजी तुम्हाला, त्याचं इथे कारण लिहायचे. का आवडते, तर आजी माझ्यावर खूप प्रेम करते, माझी आजी काळजी घेते आणि मला खूप छान छान गोष्टी सांगते. हे इथे तुम्हाला लिहायचं. त्यानंतर चर्चा करूयामध्ये तुम्हाला मोठे व्हायचे असेल तर आईच्या व आजीच्या कोणत्या गुणांचा अंगीकार कराल, यावर तुम्हाला चर्चा करायची आहे. तर कोणतं गुण घेणार तुम्ही? तर मोठे व्हायचे असेल तर मी आई व आजीचे कष्टाळूपणा, शिस्त, संयम, काळजी घेण्याची वृत्ती आणि समजूतदारपणा हे गुण अंगीकारेन. ओके. पुढे आहे खेळू या शब्दाशी मध्ये खालील अर्थांचे शब्द तयार करा. आता इथे आपल्याला दिलेले आहे सदाचार म्हणजे चांगली वागणूक. आता इथे आपल्याला ते शब्द लावून त्याचा शब्द तयार करायचा, ज्याचा अर्थ असेल मर्यादाचे पालन. इथे काय येईल? आचार म्हणजे मर्यादांचे पालन. त्यानंतर पुढे आहे सुविचार म्हणजे चांगले विचार. सुविचार म्हणजे चांगले विचार. ओके. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. सखाचा समानार्थी शब्द मित्र. माताचा समानार्थी शब्द आई. सहाय्याचा समानार्थी शब्द मित्र, मदत. निद्राचा समानार्थी शब्द झोप. समजला? प्रश्न 3. खालील दिलेल्या शब्दांना समूहवाचक शब्द लिहा. जसं फुलांचा गुच्छ असतो, तर तारकांचा काय येईल? पुंज. लोकांची गर्दी आणि दुर्वाची जुडी. हे बघा, तारकांचा पुंज, लोकांची गर्दी आणि दुर्वांची जुडी.
शेवटी र अक्षर येईल असे पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. आता इथे काही शब्द विरुद्धार्थी शब्द दिलेले आहे, त्याचा विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे, पण त्याच्या शेवटी रच यायला पाहिजे. आदर, अनादर, गाव, शहर, दुराचार, सदाचार, भित्रा, शूर, कुविचार, सुविचार, रोख, उदार. ओके, हे झाले आपले विरुद्धार्थी शब्द. आता पुढे आपल्याला एक लेख दिलेला आहे, अभ्यासाचे महत्त्व. तर आपण तो वाचू. काय आहे? अभ्यास हा मानवाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. शिक्षण आणि ज्ञान मिळवण्याचा मुख्य मार्ग म्हणजे अभ्यास. अभ्यासामुळे माणसाची बुद्धी विकसित होते, विचारशक्ती वाढते आणि जीवनातील योग्य निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते. अभ्यास केल्याने आपण विविध विषयाचे ज्ञान मिळवतो. हे ज्ञान आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडते. भाषा, विज्ञान, गणित, इतिहास यांसारख्या विविध शालेय अभ्यासक्रमातील विषयांमुळे आपली वेगवेगळ्या विषयांची समज वाढते. अभ्यासामुळे आपला आत्मविश्वासही वाढतो. आजच्या स्पर्धात्मक युगात अभ्यासाचे महत्त्व अधिकाधिक वाढलेले आहे. चांगले शिक्षण घेतल्यामुळे चांगली नोकरी मिळते आणि व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम बनते. तसेच शिक्षणामुळे मनुष्य संस्कारी आणि जबाबदार नागरिक बनतो. अभ्यास ही जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे. अनुभवातून, निरीक्षणातून आणि सतत शिकण्याच्या वृत्तीमुळे व्यक्ती अधिक प्रगल्भ होते. म्हणूनच प्रत्येकाने नियमितपणे अभ्यास करावा आणि ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करावा. अभ्यासामुळेच उज्ज्वल भविष्य घडते आणि समाजाची प्रगती होते. हा आपल्याला लेख दिला आहे, त्यावर 3 प्रश्न दिलेले आहेत. त्याच्या प्रश्नांची आपल्याला उत्तरे द्यायची आहे. तर पहिला आहे अभ्यासाचे महत्त्व. या विषयाबाबत तुमचे मत क्रमबद्ध पद्धतीने 5 ते 6 ओळीत लिहायचे आहे. दिलेलं आहे मी इथे उत्तर. अभ्यास हा आपल्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. अभ्यासामुळे आपले ज्ञान आणि विचारशक्ती वाढते. विविध विषयाची माहिती मिळाल्यामुळे आपल्याला योग्य निर्णय घेता येतात. अभ्यासामुळे आत्मविश्वास वाढतो आणि चांगले शिक्षण मिळते. शिक्षणामुळे आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतो, तसेच संस्कारी व जबाबदारी नागरिक बनतो. म्हणून प्रत्येकाने अभ्यास नियमित केलाच पाहिजे. समजला? पुढचा प्रश्न. वरील उतार्यात वेगळ्या विषयांच्या अभ्यासामुळे विषयांची समज वाढते असे का म्हटले असेल? का म्हटले आहे? कारण वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला विविध प्रकारचे ज्ञान आणि माहिती मिळते. प्रत्येक विषय आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी समजून घेण्यास मदत करतो. त्यामुळे आपली विचारशक्ती, आकलनशक्ती आणि निर्णय क्षमता वाढते. म्हणून विषयांची समज अधिक चांगली होते. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे की परिच्छेद ओळखून त्याच्या उत्तराचा सारांश लिहा. तर त्याचा सारांश कसा येईल? तर अभ्यासामुळे माणसाचे ज्ञान, बुद्धी आणि विचारशक्ती विकसित होते. विविध विषयाचे ज्ञान दैनंदिन जीवनात उपयोगी पडते आणि अभ्यासामुळे आत्मविश्वास वाढतो आणि चांगले शिक्षण मिळाल्यामुळे व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम होते. शिक्षणामुळे माणूस संस्कारी व जबाबदार नागरिक बनतो आणि अभ्यास ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया असून त्यातून व्यक्तीचा आणि समाजाचा विकास होतो. ओके, समजला का तुम्हाला हा धडा कसा आहे, काय आहे त्याच्यामध्ये प्रश्न उत्तर? मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू अँड कीप लर्निंग अँड कीप ग्रोईंग. ओके, भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. ओके, बाय.